नमस्कार. मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईसमधला तिसरा भाग पाहणार आहोत. मागील 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे काय, त्याचबरोबर ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसे करायचे आणि टेन्सेसनुसार काळानुसार ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर कसे होते हे पाहिलेले आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये या घटकातील उरलेला भाग आपण अभ्यासणार आहोत. या तिन्ही व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईस संदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या सर्व संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वप्रथम आपण ॲक्टिव्ह व्हॉईस अँड पॅसिव्ह व्हॉईस ऑफ द सेंटेन्सेस हॅव्हिंग मॉडल ऑक्झिलरी पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, ऑट टू यासारखी जी सहाय्यकारी क्रियापदे आहेत यांना आपण मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतो, कारण दीज हेल्पिंग वर्ब्स इंडिकेट मूड ऑर मोड ऑफ द ॲक्शन. ही सहाय्यकारी क्रियापदे क्रियेचा भाव किंवा क्रिया कशी घडली हे दर्शवतात, म्हणून त्यांना आपण मॉडल ऑक्झिलरी असं म्हणतो. या सहाय्यकारी क्रियापदांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य की कोणत्याही मॉडलनंतर कोणतीही जी मॉडल ऑक्झिलरी आहेत यानंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. म्हणजेच कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, ऑट टू, यूज टू यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. आणि मग या सहाय्यकारी क्रियापदांचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना त्यांचं रूपांतर कॅन असेल तर कॅन बीमध्ये होतं, कुड असेल तर कुड बीमध्ये होतं, मे असेल तर मे बीमध्ये, माईट बी, मस्ट बी, शूड बी, वूड बी, ऑट टू बी याप्रमाणे त्याचं रूपांतरण होत असतं. ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना उरलेले नियम नेहमीप्रमाणे असतील. म्हणजे उदाहरणार्थ ही कॅन विन द प्राईज असं समजा वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये आपल्या लक्षात येतं हू कॅन विन द प्राईज, ही इज द सब्जेक्ट. व्हॉट कॅन ही विन द प्राईज, इट इज द ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना पॅसिव्ह व्हॉईसच्या नियमाप्रमाणे द सेंटेन्स शुड बिगिन विथ द ऑब्जेक्ट. वाक्याची सुरुवात ही ऑब्जेक्टने झाली पाहिजे. त्यामुळे वाक्याची सुरुवात द प्राईजने आपण केली. त्यानंतर कॅनचं रूपांतर कॅन बीमध्ये होईल. कॅनचं रूपांतर कॅन बी. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं जाईल. म्हणजे विनचं तिसरं रूप काय होईल, वन. त्यानंतर बाय आणि कर्ता जर सर्वनाम असेल तर त्याची द्वितीय विभक्ती वापरतो, त्यामुळे आपण हिम वापरलं. यामध्ये ते लक्षात येतं आपल्या की कोणत्याही मॉडेलनंतर आपल्याला बी हे रूप वापरून त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहावं लागतं. त्यामुळे जर कॅन आहे तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कॅन बी होईल, कुड आहे तर कुड बी होईल, मे आहे तर मे बी होईल, माईट असेल तर माईट बी होईल, मस्ट असेल तर मस्ट बी होईल, शूड असेल तर शूड बी होईल. त्याप्रमाणे ती सहाय्यकारी क्रियापदं बदलतील आणि त्यामुळे मॉडल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्याची रचना ऑब्जेक्ट प्लस मॉडल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट अशी केली जाते. उदाहरणार्थ जर वाक्यामध्ये ह्या तक्त्यामधून आपण ओझरता कटाक्ष टाकू. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की वाक्यामध्ये कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, शूड, वूड, ऑट टू किंवा कुड हॅव, मस्ट हॅव, शूड हॅव, माईट हॅव यासारखी जर सहाय्यकारी क्रियापदे असतील तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये त्यांचा काय बदल होईल. तर यामध्ये हे लक्षात ठेवावं लागतं आपल्याला की जर समजा ही मूळ रूपं असतील कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, ऑट टू, तर त्यापुढे फक्त बी जोडला जातो. म्हणजे कॅनचं रूपांतर कॅन बी, कुडचं रूपांतर कुड बी, मेचं रूपांतर मे बी, माईटचं रूपांतर माईट बी, मस्टचं मस्ट बी, शूड बी, वूड बी. आणि जर यापुढे हॅव असेल, कुड हॅव असेल तर कुड हॅव बीन, मस्ट हॅव असेल मस्ट हॅव बीन, शूड हॅव असेल शूड हॅव बीन, माईट हॅव असेल माईट हॅव बीन. याप्रमाणे त्यात बदल होतील. आणि त्यामुळे समजा ही कॅन विन द प्राईज आहे
तर उत्तर द प्राईज कॅन बी वन बाय हिम. बाकीचे नियम सर्व तसेच असतील. कॅनचं रूपांतर कॅन बीमध्ये होईल आणि उरलेलं वाक्य मात्र नेहमीच्या नियमाप्रमाणे म्हणजे वाक्याची सुरुवात कर्माने होणार. कॅन बी हे हेल्पिंग वर्ब, V3 बाय आणि सब्जेक्ट. कुड असेल तर कुड बी, त्यामुळे ही कुड विन द प्राईज. पॅसिव्ह वॉईसमध्ये द प्राईज कुड बी वन बाय हिम असं होईल. ही मे विन द प्राईज, तर पॅसिव्ह वॉईसमध्ये द प्राईज मे बी वन बाय हिम. ही माईट विन द प्राईज, तर द प्राईज माईट बी वन बाय हिम. ही मस्ट विन द प्राईज, तर द प्राईज मस्ट बी वन बाय हिम. ही शुड विन द प्राईज, द प्राईज शुड बी वन बाय हिम. ही वूड विन द प्राईज, द प्राईज वूड बी वन बाय हिम. याप्रमाणे रूपांतर होतील. आणि जर वाक्यामध्ये मॉडल ऑफ दिल्यानंतर हॅव आला तर त्याच्या पुढे बिन जोडला जातो. ही कुड हॅव वन द प्राईज, तर द प्राईज कुड हॅव बीन वन बाय हिम. ही मस्ट हॅव वन द प्राईज, द प्राईज मस्ट हॅव बीन वन बाय हिम. ही शुड हॅव वन द प्राईज, द प्राईज शुड हॅव बीन वन बाय हिम. ही मे हॅव वन द प्राईज, द प्राईज मे हॅव बीन वन बाय हिम. ही माईट हॅव वन द प्राईज, द प्राईज माईट हॅव बीन वन बाय हिम. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की जर वाक्यामध्ये मॉडल प्लस V1 आहे, मॉडल प्लस V1 असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना त्याचं रूपांतर मॉडल प्लस बी प्लस V3 मध्ये होईल. आणि जर वाक्यामध्ये मॉडल प्लस हॅव असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये फक्त त्या हॅवच्या पुढे बीन जोडला जाईल. म्हणजे कॅन हॅव आहे तर कॅन हॅव बीन होईल. कुड हॅव आहे कुड हॅव बीन होईल. वूड हॅव आहे वूड हॅव बीन होईल. शुड हॅव आहे शुड हॅव बीन होईल. एवढं फक्त मॉडल ऑक्झिलरीबद्दल आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर आपण काही महत्त्वाच्या रचना अभ्यासणार आहोत. याकडे तुम्हाला नक्की लक्ष द्यावं लागेल, कारण या अशाच अपवादात्मक रचनावर परीक्षांना प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिलं आहे, जर वाक्यामध्ये 2 + V1 असेल त्यालाच आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. जर वाक्यात 2 + V1 असेल तर त्याचं रूपांतर टू बी + V3 मध्ये होतं. म्हणजेच देअर इज नथिंग टू सेव्ह हे वाक्य MPSC परीक्षेला विचारलेलं आहे. देअर इज नथिंग टू सेव्ह असं आहे. तर टू सेव्हचं रूपांतर फक्त टू बी सेव्हमध्ये केलं जाईल, म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर केलं जाईल. कारण या ठिकाणी देअर इज नथिंग टू सेव्ह, बचत करण्यासाठी काहीही नाही. टू सेव्ह या क्रियापदाचं जे कर्म आहे ते वाक्यात त्या टू सेव्हच्या अगोदर आहे किंवा अनाहूत आहे आणि त्यामुळे टू सेव्हचं रूपांतर टू बी सेव्हडमध्ये करतो. इट इज टाईम टू फिनिश द मॅच या वाक्यामध्ये 2 + V1 आहे आणि टू फिनिश या क्रियापदाचं कर्म त्याच्या पुढे आहे. त्यामुळे याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना सुरुवात इट इज टाईमनेच केली जाईल. फक्त वाक्य जोडण्यासाठी आपण फॉर वापरतो. त्यानंतर कर्म अगोदर घेतलं जाईल द मॅच आणि टू फिनिशचं रूपांतर टू बी फिनिश्डमध्ये होईल. आय एम गोइंग टू डू इट, इथे सुद्धा आय एम गोइंग टू डू इट याच्यामध्ये इट हे कर्म आहे, त्यामुळे सुरुवात इटने झाली. इट इज गोइंग आणि मग टू डूचं रूपांतर टू बी डनमध्ये होईल. इट इज गोइंग टू बी डन बाय मी असं होईल. यू हॅव टू डू इट, इथे सुरुवात इट ह्या कर्माने होईल. इट हे कर्म आहे त्यामुळे इटने झाली. इट नंतर आपण हॅज वापरतो. टू डूचं रूपांतर टू बी डन होईल. त्यानंतर बाय, त्यानंतर सब्जेक्ट. अर्थात आपल्या परीक्षेला आपल्याला 4 ऑप्शनमधून उत्तर शोधायचं असतं आणि त्यामुळे अशा वेळेला ही महत्त्वाची कन्सेप्ट लक्षात राहणं गरजेचं आहे की ॲक्टिव्ह व्हॉईसमधील वाक्यात जर 2 + V1 असेल तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण टू बी + V3 वापरतो. म्हणजे 4 पर्यायातलं उत्तर लक्षात ठेवत असताना आपल्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. ॲक्टिव्ह व्हॉईसमधील वाक्यात 2 + V1 आहे तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये टू बी + V3 असला पाहिजे. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये 2 + V1 आहे तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये टू बी + V3 असला पाहिजे. हे जर लक्षात राहिलं तर 4 पर्यायातलं उत्तर आपण सहज शोधू शकतो. त्यानंतर दुसरी रचना आहे ती म्हणजे पॅसिव्ह व्हॉईस ऑफ द सेंटेन्स हॅव्हिंग जेरंड. जर वाक्यामध्ये जेरंड असेल तर अशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करत असताना वाक्यामध्ये जेरंड आहे म्हणजेच क्रियापदाला ING प्रत्यय आहे. अशा वेळेला जसं आपण 2 + V1चं रूपांतर टू बी + V3 मध्ये करत होतो त्याप्रमाणे वर्ब + INGचं रूपांतर बीइंग + V3 मध्ये केलं जातं. जसं आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स.
तर या वाक्यामध्ये आय सॉ हिम, मी त्याला पाहिलं ओपनिंग द बॉक्स. ओपनिंग हे जेरंड आहे आणि त्याचं ऑब्जेक्ट द बॉक्स आहे, म्हणून आपण काय करतो, आय सॉ द बॉक्स, ऑब्जेक्ट अगोदर येईल, ओपनिंगचं रूपांतर बिंग ओपन्ड बाय आणि मग त्यानंतर हिम वापरलं. किंवा आय डोंट माइंड हेल्पिंग हिम, याच्यामध्ये हिम असल्यामुळे सुरुवात हीने केली. ही डझंट माइंड, हेल्पिंगचं रूपांतर बिंग हेल्पमध्ये केलं जाईल, त्यानंतर बाय आणि नंतर सब्जेक्ट येईल. महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जर वाक्यामध्ये वर्ब प्लस आय एन जी आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बिंग प्लस V3 वापरावा लागेल. अगदी हे शॉर्टकट जरी लक्षात ठेवले तरी 4 पर्यायातली उत्तरं तुम्हाला सहज शोधता येतील. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स हॅव्हिंग 2 ऑब्जेक्ट्स, हा प्रकार MPSCच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. MPSCच्या 2015 ते 2019मध्ये जवळजवळ 8 ते 10 वेळा जी वाक्यपरीक्षेला विचारलेली आहेत ती डाय ट्रान्झिटिव्ह वर्बची विचारलेली आहेत. 2 कर्म असणारी विचारलेली आहेत. प्रश्न विचारण्याची पद्धत साधारणपणे अशी असते, चेंज द व्हॉइस आणि मग त्याच्यानंतर वाक्य दिलं जातं. वाक्यामध्ये ए आणि बी असे 2 ऑप्शन दिले जातात. वाक्यामध्ये 2 कर्म असल्यामुळे त्याची दोन्ही उत्तरं बऱ्याचदा बरोबर येतात आणि त्याच्यामुळे हे लक्षात असू द्या, जर वाक्यात 2 कर्म असतील तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कशा प्रकारे केलं जाईल. तर यामध्ये पहिलं वाक्य आहे, माय फ्रेंड गेव मी अ बुक, माझ्या मित्राने मला पुस्तक दिलं. हू गेव माय फ्रेंड इज द सब्जेक्ट. For did my friend give a book? A book is the object. Whom did my friend give a book? Me. Me is also an object. मी हे सुद्धा कर्म आहे. जर वाक्यात 2 कर्म असतील तर ज्याच्यावर क्रिया होते, प्रत्यक्ष घडते, त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म असं म्हणतो. माझ्या मित्राने मला पुस्तक दिले म्हणजे देण्याची क्रिया साहजिकच पुस्तकावर घडलेली आहे आणि माझ्या दिशेने घडलेली आहे. त्यामुळे जे वस्तुवाचक कर्म आहे त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो आणि जे व्यक्तिवाचक आहे त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. जर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेतला तर पॅसिव्ह व्हॉइस हे नेहमीच्या नियमाप्रमाणे होईल. अ बुक, त्यानंतर वॉज हे हेल्पिंग वर्ब कारण वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. गिवन V3. त्यानंतर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला घेतलं असेल तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे V3 नंतर वापरलं जातं आणि म्हणून अ बुक वॉज गिवन टू मी, त्यानंतर बाय माय फ्रेंड. फक्त फरक एवढाच आहे, वाक्याची सुरुवात डायरेक्ट ऑब्जेक्टने झाली तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे V3 नंतर, वाक्याची सुरुवात इनडायरेक्ट ऑब्जेक्टने झाली तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हे V3 नंतर वापरलं जाईल. आणि मग त्याप्रमाणे इथे आपण मी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असल्यामुळे सुरुवात आयने केली. पास्ट टेन्स असल्यामुळे वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरलं, गिवन आलं, मग त्यानंतर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट अ बुक वापरलं, त्यानंतर बाय आणि शेवटी सब्जेक्ट लिहिला. मिस्टर पाटील टीचेस अस ग्रामर. हू टीचेस अस ग्रामर? मिस्टर पाटील इज द सब्जेक्ट. व्हॉट डज मिस्टर पाटील टीच अस? ग्रामर इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. whom does Mr. Patil teach grammar? Us is an indirect object. आणि मग अशा वेळेला 2 प्रकाराचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर केलं जाईल. वाक्याची सुरुवात ग्रामरने झाली म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्टने झाली तर या ठिकाणी या वाक्यात ग्रामर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्यामुळे आपण सुरुवात ग्रामरने केली. टीचेस सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आपण या ठिकाणी इज वापरला, ग्रामर इज. त्यानंतर V3 टॉट, डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतल्यामुळे टू अस वापरून आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिला. बाय मिस्टर पाटील, बाय आणि सब्जेक्ट लिहिला. समजा अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्टने सुरुवात केली तर सुरुवात वीने करावी लागेल. सिम्पल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आर वापरला, वी आर टॉट ग्रामर बाय मिस्टर पाटील. म्हणजे सुरुवात इनडायरेक्ट ऑब्जेक्टने केली, हेल्पिंग वर्ब वापरला, V3 वापरला. V3 नंतर आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट वापरावं लागेल, बाय आणि सब्जेक्ट वापरला जाईल. त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स. सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून इम्परेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. समजा वाक्य असं आहे पुल द रोप, तर यामध्ये आपल्या लक्षात येतं की पॅसिव्ह व्हॉइसचा जो कर्ता आहे तो अनाहूत असतो. पुल द रोप याचाच अर्थ होतो यू पुल द रोप, तू रस्सी खेच. याचा यू हा कर्ता अनाहूत असतो.
म्हणजे पुल हे वर्ब झालं, द रोप हे ऑब्जेक्ट झालं. मग अशा वेळेला पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करताना आपण वाक्याची सुरुवात लेटने करतो. बिगिन द सेंटेन्स विथ लेट. लेट नंतर यूज द ऑब्जेक्ट. यू हॅव टू यूज द ऑब्जेक्ट. कर्म वापरलं जातं. कर्मानंतर आपण बी वापरतो आणि बी नंतर V3 वापरतो. म्हणजे थोडक्यात या वाक्याची पॅसिव्ह वॉईसमध्ये रचना करत असताना वाक्याची सुरुवात लेटने केली जाते. लेट नंतर लगेच आपण ऑब्जेक्ट वापरतो. ऑब्जेक्ट नंतर बी वापरला जातो आहे आणि बी नंतर V3 वापरला जातो आहे. हे कन्स्ट्रक्शन जरी आपल्या लक्षात राहिलं तरी 4 पर्यायातलं उत्तर आपल्याला शोधता येतं. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 असं पॅसिव्ह वॉईसमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्सचं रूपांतर केलं जाईल. म्हणजे पुल द रोप आहे तर लेट द रोप बी पुल्ड. पोस्ट द लेटर आहे तर लेट द लेटर बी पोस्टेड. सुरुवात लेटने केली, द लेटर बी पोस्टेड. स्विच ऑफ द लाईट, लेट द लाईट बी स्विच्ड ऑफ. समन द फायर ब्रिगेड, लेट द फायर ब्रिगेड बी समन्ड. अशा प्रकारे पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर केलं जाईल. अर्थात हे कन्स्ट्रक्शन किंवा हे 3 नियम तुम्हाला याचे व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. यामध्ये पॅसिव्ह वॉईसचे आपण सर्व प्रकार अभ्यासलेले आहेत. 3 विभागामध्ये हा व्हिडिओ लेक्चर आपण विभागलेला होता. तर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ह्या सर्व घटकांची उजळणी करावी. याच्यावर आधारित काही प्रश्नसुद्धा पुढील व्हिडिओ लेक्चर्समध्ये सोडवून घेतले जातील. या पुस्तकात व्हिडिओ लेक्चरमधील सर्व कंटेंट कंप्लीट इंग्लिश ग्रामर या पुस्तकातून घेतलेला होता. त्यामुळे या पुस्तकाचा अधिक संदर्भासाठी अभ्यास करा. व्होकॅब्युलरी मेड इझी हेही पुस्तक वापरत जा.